मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात स्थापन झालेल्या सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या न्यायालयाच्या परिसरामध्ये वकील त्याचबरोबर पक्षकारांची रेलचेल आपल्याला बघायला मिळते। खरं तर गेल्या 40 वर्षापासूनची ही मागणी होती मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये व्हावं आणि ही मागणी अखेर 40 वर्षानंतर पूर्ण झालेली आहे। काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या सर्किट बेंचला सुरुवात औपचारिक उद्घाटन झालं आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात आहे ती झालेली आहे। जवळपास 50,000हून अधिक खटले जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालत होते ते आता या सगळ्या सर्किट बेंचच्या समोर चालणार आहेत। या सगळ्या कामासाठी 4 न्यायाधीशांची नियुक्ती देखील याआधीच करण्यात आलेली आहे। जे 4ही न्यायाधीश याआधीच कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या न्यायाधीशांच्या समोर आता या सर्किट बेंचचं कामकाज आहे ते सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो हे कामकाज आजपासून सुरू होणार असल्यामुळे वकिलांची या ठिकाणी रेलचेल आहे, पक्षकारांची रेलचेल आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आलेली आहे। जे काही पक्षकार येत आहेत त्यांची चौकशी केली जाते, त्यांच्या साहित्याची चौकशी केली जाते आणि त्यानंतर त्यांना पास देऊनच या सगळ्या न्यायसंकुलाच्या आवारामध्ये प्रवेश आहे तो दिला जातोय आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय ज्या क्षणांची ह्या सगळ्या कोल्हापूर आणि परिसरातील वकील असतील, पक्षकार असतील यांना प्रतीक्षा होती तो दिवस आज खरं तर उजाडलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात जे काही खटले चालत होते ते खटले आजपासून या सगळ्या सर्किट बेंच समोर चालायला सुरुवात झालेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।